कशा आहात मंडळीनो, मी असं आयुष थोरी आपल्या कोकण माझो मी कोकणात या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. तर मंडळीनो, आज आपण जाणार आहोत उकळ घालू. तर थंय जाऊया आणि उकळ घालून येऊया पटकन. संध्याकाळच्या एडीत होता काय बघूया, 7-8 कोपरे हत बघूया जाऊन. चला. तर मंडळीनो, आता आपण मळ्या दिलेले हा सगळीकडे बघा नांगरलेला हा. आणि 4-5 दिवस पाऊस नाही होतो, त्याच्यामुळे भात अजून चांगला रुजला नाही हा. आता पाऊस पडलो, सगळे खत बी चांगला मारतील म्हणून आपल्या तिकडे जाऊचा. तो बघा ते निळो ट्रॅक्टर दिसता का, दिसता की नाही माहीत नाही. आपल्या तिकडे जाऊचा. चला मंडळीनो, इलाव आता आपण थंयसर आपले कोपरे असं 4 वळी आहेत आणि तो बघा थंय ट्रॅक्टर हा. चला किती ठेवलेत बघूया आणि तेवढे टाकूया पटकन नांगरून. ते हे थोडेसे रवले आहेत. 9 कोपरे आहेत मित्रांनो. तर हे आपल्याला आता उकळ करून टाकायचा लवकर. आजच्या दिवसात होता काय बघूया. चला आता डिझेल टाकतोय उतूर आणि चालू करतोय. मंडळीनं ट्रॅक्टर चालू करणारच होतं, तेवढ्यात जोरदार मोठं पाऊस इलो हा. माका डिझेल वतू गावत नाही, तरी पण कसा तरी वतते. आता बघतोय खतरनाक पाऊस इलो हा. तर मंडळींनो, बेकार पाऊस लागता, त्याच्यामुळे ट्रॅक्टर ना रुपाक लागलो भरपूर म्हणून आता बाहेर काढला. चिखल पण बघा भरपूर काय लागलो त्याका. तर लई पाऊस लागता, त्याच्यामुळे ट्रॅक्टर हो रुपाक लागलो. आणि माझा फोन पण भिजान गेलो, छत्रेत ठेवलेलं आहे, पिशवी पण आणलंय नाही. आता बघतलं एक कोपरं एक नांगरून बघता येऊ. जर रुपाक लागलो तर उद्या सकाळी यावचं लागतं, काय पर्याय नाही. व्हिडिओ पण काढू भेटत नाही. तर लयच काळोख केला. आणि मगाशी इलय तेव्हा ताप कसला होता आणि आता काय तर बघा लगेच काळोख झालो आणि पाऊस पण भरपूर हा. हैराणोक झाला त्या चिखलात ट्रॅक्टर रुकता आणि पाणी पण साचला ह्या बघा, त्याच्यामुळे ट्रॅक्टर जास्तच रुकता. बघते आता एक कोपरं नांगरून जमता काय, नाही तर घरात जाते मरान दे. उद्या सकाळी येऊन नांगरूक होईल. कल मी इल्लय तर कल बेकार पाऊस लागलो हा, त्याच्यामुळे कल काय माका नांगरूक नाही भेटले. 3 कोपरे नांगरले. तर आज इलय सकाळी आणि 6 कोपरे राहुले आहेत. ते बघूया आता सकाळच्या होतात काय. ते नांगरून टाकतं आणि घरात जातं, म्हणजे परत येऊ नको, ट्रॅक्टर घेऊन जाते. तर आपलं ट्रॅक्टर असा आहे बघा, आपलं ट्रॅक्टर असा. तो ऑइल डिझेल टाकतंय, 6 कोपरे पटकन नांगरून घेते. चला. तर मंडळींनो, एक कोपरं मी नांगरलं होतं. एक कोपरं नांगरून मी दुसऱ्या कोपऱ्यात दिलं आणि पाणी पिण्यासाठी थांबलं. तर तेवढ्यात माझ्यासोबत एक खतरनाक सीन झालो. त्याच्यामुळे मी स्वतःच एकटोच असं होतं आहे, कारण की ट्रॅक्टर चालू केलं आहे आणि थोडंसं जसं नांगरला असतं आहे आणि ट्रॅक्टर रुपलो. ता बघून तकडनं बाप्पा माझ्याकडे इलो. बाप्पाच्या पाठोपाठ मैरो पण इलो. तर आमका हे तिघांका बघून तकडनं बाबी काका पण इले. तर नंतर मग आम्ही तो ट्रॅक्टर चौघांनी मिळून काढला कसं तरी. आणि तो ट्रॅक्टर काढला आणि तो मी बेकार माझी हालत झाली. आणि कसो निसतो रुपा ट्रॅक्टर, तरी मी कसो तो कोपरं नांगरून काढलं आहे. तो कोपरं नांगरून झालो कसं तरी आणि ट्रॅक्टर मी बंद केलं आहे परत. तर मंडळीनो, 2 कोपरेत नांगरलं आणि हैराणूक झाला. त्या कोपऱ्यात बेकार ट्रॅक्टर रुपला, हैराणूक झाला ते. आणि सारखं थंयच जाऊन परत तकडेच रुपा होतो. तर आता बाहेर काढलंय, बंद केलंय. चालू झालं तर बघूया, कारण की रशी तुटली आहे. त्याच्या संध्याकाळी येऊन नवीन रशी घेऊन येऊची लागत. कल पाऊस होतो, आज पाऊस नाही, पण दिसतो ट्रॅक्टर रुकता काय समजत नाही माका. चला आता नंतर चालू करतोय, नंतर भेटाया.
लय हैराण झाला. आपलं मळ बघा आता तुम्ही. पावसाव येता मंडळीनू. पावसाव येलो म्हणजे आता माका वाटतं ट्रॅक्टर बंदच करतो लागतो, कारण की जास्तच रुपतलो. नशीबच माझा खराब तो बघा तकडे पाऊस येलो. कलपासून नांगरूक देतच नाही माका पाऊस, पण नशीब पण काय करणार काय समजत नाही. चला नंतर भेटाय, मोबाईल ठेवते झाकून आता. तर मंडळीनू ट्रॅक्टर दाखला आणि आम्ही घरात चालला. फक्त सकाळपासून येलो तर 2च कोपरे नांगरले. काय करणार आता, 4 कोपरे रावले आहेत ते संध्याकाळी बघता येऊन जमतात काय. बाप्पाचा ट्रॅक्टर उपाक लागलो, बाप्पानं टाकला आणि आम्ही आता घरात चालला. बेकार पाऊस आणि आता बघा, आता पाऊस गायबच झालो. मारान दे, आम्ही आता चाललो घराक. मंडळीनू पावसानं कलपासून लय हैराण केलं ना, लय म्हणजे लय. तर बाप्पाने मी घरा केला होता, कारण की ट्रॅक्टर दोघांचे पण रुपाक लागले बेकार. आता बघा, आता शाप गेलो वर ढग पण दिसत नाही. काय करायचं ह्याचा काय समजत नाही. जेव्हा नाही होतो तेव्हा होय होतो, आणि आता गेलो तो नको झालो. नांगरूकच देत नाही. 2 कोपरे कलपासून नांगरतोय मी, आणि व्हिडिओ पण काढूक नाही भेटत पावसामुळे. तर आता काय करणार, घरात जाऊया. तर तुमका ब्लॉग आवडला असत तर लाईक कमेंट शेअर करा, आणि जो कोण नवीन असत त्यांनी सबस्क्राईब करू विसरा नको. ब्लॉग आता मी हयच संपवत आहे.